पकडलो गेलो तर म्हणजे? अरे यार, तुम्ही सगळ्यांनीच पकडलं मला. मी लपाछपी खेळत होती ना. असं का केलं? आता आता मी कुणाशीच बोलणार नाही. सगळ्यांची कट्टी. मला नाही खेळायचं. जा. काय मूर्खपणा आहे हा? इथे माझ्या डोक्याला काही कमी त्रास नाहीये. ए, हिला घेऊन जा आणि गप्प करा. आता आता या का चिडल्या? सगळे माझ्याशी वाईट वागतात. मी नाही बोलणार. नाही सावी, कोणी तुझ्यावर नाही चिडले. चल आपण ना जाऊया, तुझ्या खोलीत खेळूया. हा चल चल. ही खरंच लपाछपी खेळत होती की लपून छपून आमच्याशीच खेळ खेळतीये? आई, जेवण वाढलंय. धैर्याला नाही बोलवलं का? तो कुठे आहे? ये सावी. धैर्य, तू किचन मध्ये काय करतोयस? तुझी प्लेट लावली ना तिकडे. हे सावीचं ताट आहे आणि आजपासून सावीसाठी जेवण मीच बनवणार. तिचं ताट सुद्धा मीच वाढणार आणि तिला भरवणार सुद्धा मीच. चला, हेच बघायचं बाकी होतं या घरात. अरे पण तुला स्वयंपाक करायची गरज काय? कारण डॉक्टरांनी असं सांगितलंय की सावीच्या ब्लड सॅम्पल्स मध्ये एक केमिकल आढळले. ज्याचं नाव आहे थेलियम. एक प्रकारचं विष आहे ते. त्यामुळे सावीचं पोट दुखत होतं. म्हणूनच इथून पुढं सावीचं सगळं जेवणाचं, खाण्याचं, पिण्याचं मीच बघणार आहे. सावी, चल. बस. मला फक्त एक गोष्ट कळत नाहीये, सावीच्या पोटात ते केमिकल गेलंच कसं? आणि घरात आपण एवढे सगळे लोक आहोत. सावी काय खाते, काय पिते, एकाचंही लक्ष नाही. अरे आपण सगळे जे खातो तेच ती खाते ना. मग तिला जर त्रास होत असेल तर आपल्या सगळ्यांनाही त्रास व्हायला हवा नाही का? तेच तर ना आई. मग तरी सुद्धा कसं घडलं बरं हे? आता ते आम्हाला कसं माहित? कदाचित तिने बाहेर काहीतरी खाल्लं असेल. बाहेर? सावी, तू
बाहेरचं काही खाल्लं होतंस? तुला किती वेळा सांगितलंय मला सांगितल्याशिवाय बाहेर जायचं नाही, बाहेरचं काही खायचं नाही, तरी खाल्लंस तू? नाही, मी मी बाहेरच जात नाही. हे खोटं बोलू नको.